26 ऑगस्ट रोजी पारशिवनी परिसरात शेतातील वादावरून एका कार चालकाने दुचाकीस धडक दिली। त्यानंतर तलवारीने सपासप वार करत आरोपीने एकाचा खून केलाय। ही घटना पारशिवनी ग्रामीण रुग्णालयाजवळ मंगळवारी दुपारी 4च्या सुमारास घडली। लालू आसाराम एकनाथ असे मरण पावलेल्या इसमाचं नाव आहे। वाल्या राणू भोयर असे आरोपीचं नाव आहे। लालू एकनाथ व वाल्या भोयर यांचे शेतातील पाणी अडवण्यावरून 1 महिन्यापूर्वी भांडण झाले होते। हे भांडण त्यावेळी अधिकच वाढल्याने आरोपीने त्याला पाहून घेण्याची धमकी दिली होती। मंगळवारी 4च्या सुमारास लालू एकनाथ हा आपल्या दुचाकीने पारशिवनी ते सावनेर मार्गाने आपल्या घरी जात होता। अशातच वाल्या भोयर याने 4 चाकी वाहनाने मागून दुचाकीस जोरदार धडक दिली। या दुचाकीस्वार लालू एकनाथ खाली पडला। तो खाली पडल्यानंतर आरोपी वाल्याने आपल्या जवळील तलवारीने लालूवर सपासप वार केले। यात लालू एकनाथ गंभीर जखमी झाला। त्याला तातडीने नागपुरातील मेयो रुग्णालयात नेण्यात आले, पण तिथेच त्याची प्राणज्योत मालवली। इकडे घटनेची माहिती मिळताच पारशिवनी पोलिसांनी घटनास्थळ गाठले। आरोपीस पोलिसांनी अटक केली आहे। ग्रामीण रुग्णालय परिसरात सतत वादविवाद होत असल्याने आता पारशिवनी परिसरातील कायदा व सुव्यवस्था धोक्यात आल्याची शक्यता आहे।